राहून जर 25 वर्ष 25 वर्ष आम्ही अशा गोष्टीनं लाभले. 4 टर्म आमदाराचे प्रश्न सुटलेला बिलकुल आम्ही शिक्षक आहोत. नाही कुणाच्या बापाचं, आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे. महिला समोर या ना. थोडंसं महिला समोर या. महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये जवळपास हे तुमचं शिक्षक समन्वय संघांचं पगारवाढीसाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे लाक्षणिक धरणे आंदोलन चालू आहे. तर याबद्दल सरकारविषयी तुमचं काय मत आहे? सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे हे धरणे आंदोलन, परंतु सरकार आमच्याविषयी आतापर्यंत काहीच 2016 पासून काम करतो आहे. 16 पासून म्हटलं तर आमचं आत्तापर्यंत 100%च्या वर अनुदान गेलं असतं. खरं तर आम्हाला 100% अनुदान टप्पेवाढी न देता दरवर्षीचं प्रचलितप्रमाणे जर टप्पावाढ दिलं तर आमचं आत्तापर्यंत 100% तेव्हाच होऊन गेलं असतं. पण सरकार आमचं मनावर घेत आहे. समजा या विधानसभेला आमचे सगळे शिक्षकामधून जर एखादा शिक्षक उभा केला विधानसभेमध्ये तर आम्ही सगळे शिक्षक त्यांना पूर्ण निवडून देऊ शकू आणि आमच्या न्याय हक्कासाठी शिक्षक म्हणून एक आम्ही उभा करू आणि ते आमच्या न्याय हक्कासाठी याच्यापुढे लढा चालू ठेवेल, लढेल आमच्यासाठी आणि आम्हाला 100% अनुदान आणून देण्याचा तो प्रयत्न करेल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.